नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रेयम जोशी. पत्रकार निखिल वागळे विकृत आहेत. काल परवा ते म्हणाले की मोहन भागवत हे जर नेते नसते तर ते हेड क्लार्क होण्याच्या लायकीचे होते. मित्रांनो, या निखिल वागळेंना संघ माहीतच नाही. त्यांनी संघ मला वाटते वाचला नसावा किंवा नेमका संघ त्यांना समजलेला नसावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे राजकीय मैदान नाही. कारण वागळे यांनी आपल्या वाक्यामध्ये भागवतांना नेते म्हटलं आहे. भागवत नेते नाहीत, भागवत सरसंघचालक आहे. जगातल्या नंबर 1 हिंदू संघटनेचे ते प्रमुख आहेत. ते नेते नाहीत. त्यांना नेतागिरी करायला आवडत देखील नाही. वास्तविक नव्या पिढीला या हिडीस, विकृत, वांड निखिल वागळेचं असली रूप ठाऊकच नाही. कारण या पिढीनं आमच्या मागल्या पिढीतलं वागळेंवरचं लिखाण नक्कीच वाचलेलं नसेल. जर त्यांनी ते वाचलं असतं तर ते त्यांनी आधी तोंडपाठ केलं असतं आणि त्यानंतर हेच ते आजचे युवा वाचक वागळेंच्या पाठी कोल्हापुरी चप्पल घेऊन धावले असते. तुम्हाला जर ते लिखाण मिळालं तर भाऊ तोरसेकरांचे विशेषांक असायचे, जागता पहारा. त्यात भाऊ तोरसेकरांनी निखिल वागळेंचं एकंदर हिडीस आणि फसवं, तसंच त्या वागळेंच्या लिखाणातल्या विकृती, चुका दाखविणारे कितीतरी विशेषांक काढले आहेत. त्यानंतर याच वागळेंकडे एकेकाळी नोकरी करणारा पत्रकार कपिल पाटील, त्यानंतर आता तो शिक्षण सम्राट आहे, आमदार झाला वगैरे वगैरे, संजय राऊत, मी आणि पत्रकार प्रसाद काथे. आमचं लिखाण जर तुम्ही त्या वागळेंवरचं वाचलं तर तुम्हाला कळेल की निखिल हा कशी पातळी सोडून वागणारा भामटा पत्रकार आहे. मोहन भागवतांना जर अमुक एखाद्या बैठकीत, सभेत चुकून जरी त्यांचा उल्लेख नेता म्हणून एखाद्यानं केला तर मोहन भागवत 100% तावातावानं तिथून निघून जातील. आणि त्या भागवतांना हे अक्कलशून्य वागळे नेता ठरवतात. आणि नेते झाले नसते तर हेड क्लार्क होण्याच्या लायकीचे होते असंही म्हणतात. त्यानंतर निखिल वागळेंच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील. त्यासाठी एक परिसंवाद घडवून आणता येईल. निखिल वागळेंचं महानगर दैनिक अगदी आत्तापर्यंत त्या माहीमला होतं, LG रोडवर. ती जागा उमेश आठलेकरांची. निखिल त्यांच्याशी खोटं बोलला. ती जागा त्यानं महानगर चालवण्यासाठी घेतली आणि या आपल्या एकेकाळच्या मित्राला दगा देत तीच जागा या निखिलनं हडपली आणि त्यानंतर तो उमेश आठलेकर भिकेला लागला. मला तेच सांगायचं आहे की निखिल वागळेंचं नेमकं स्वरूप जर तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये निखिलला मधोमध बसवा आणि त्याच्या सभोवताली मी सांगतो तेवढी 5-10 माणसं उभी करा. मला 100 माणसं ठाऊक आहेत की ज्यांना निखिल वागळेंनी त्रास दिला आहे. विकृतीनं पछाडलेल्या या वागळ्यांनी त्यांचे हाल केले. पण फारसं काही करण्याची गरज नाही. या निखिल वागळेंनी दिवंगत शेखर नवरे, नट होते, अत्यंत चांगला अभिनेता होता. दुर्दैवानं तो आज हयात नाही, नाहीतर त्याला पण इथे मी बोलायला आणलं असतं. त्याची पत्नी मीना कर्णिक वागळेंनी पळवून आणली की लग्न केलं की लग्न केलेलंच नाही, हे शोधलं पाहिजे. म्हणजे त्या परिसंवादामध्ये जर शेखर नवरे, त्यानंतर मीना कर्णिकला नांदायला आणल्यानंतर तिला झालेला त्रास आणि मग तिनं निखिलशी केलेला संघर्ष
हे सारं काही त्या परिसंवादातून उघड करायला हवं. एक दिवस अचानक निखिल बागळे म्हणाले मीना कर्णिकला की मी तुला सोडतो आहे. बरं, कायद्याचा आधार नाही, कारण लग्नच केलेलं नव्हतं. निखिल बागळे उठले आणि ठाण्यात ज्ञानदाच्या घरी जाऊन राहायला लागले. तिथेही तिला त्रास, मनस्ताप, यातना. शेवटी तिनं देखील ती उठून 2 थोबाडीत ठेवून द्यायची. ज्ञानदा तशी हिमतीची स्त्री. तिनं निखिलला IBN लोकमतमध्ये असताना 4 चौघामध्ये थोबाडात मारायला कमी केली नव्हती, झोडपून काढलं होतं. त्यामुळे घरी प्रश्नच नव्हता. जेव्हा निखिल त्रास द्यायला लागला तिनं निखिलला आधी झोडपून काढलं आणि मग घराबाहेर काढलं. निखिल घरी आला पुन्हा. जिथे मीना कर्णिक राहत होती त्या मुघल लेनमध्ये निखिलचं स्वतःचं घर आहे, तिथे आला की मी ज्ञानदाला सोडलं आहे, आता मला पुन्हा आपल्या घरी राहायला यायचं आहे. पण तोपर्यंत पत्रकार संजय कराडे तिथे राहायला आला होता. निखिलनं संजय कराडेला बघितलं. तळपायाची आग मस्तकात पोहोचली. प्रेमाचा त्रिकोण, तिघे आपापसात भिडले. त्यात निखिलचं डोकं म्हणजे विचित्र आणि विक्षिप्त. त्यानं संजय कराडेला बाहेर काढलं. थोडक्यात काय तर उमेश आठलेकर, संजय कराडे, शेखर नवरे, ज्ञानदा देशपांडे, मीना कर्णिक या पद्धतीचे कितीतरी सफर झालेले आणि त्यांच्या संगतीनं पत्रकार भाऊ तोरसेकर, पत्रकार प्रसाद काथे, मी, संजय राऊत, कपिल पाटील या पद्धतीचे आम्ही पत्रकार, ज्यांनी निखिलला तो जेव्हा जास्त मस्ती करत होता, जेव्हा त्याला डिमांड होती, जेव्हा त्याची लिखाणावर आणि वाचकांवर कमांड होती, तेव्हा आम्ही त्याला बसता उठता आमच्या शब्दातून झोडपून काढला आहे. आता निखिल संपला आहे आणि मग फुकाची किंवा उगाचच प्रसिद्धी मिळवण्यासाठी निखिल हे या पद्धतीचे हिंदुत्वावर वाभाडे काढतो आहे. थेट तो मोहन भागवतांवर घसरतो आहे. संघ माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, माझ्या दृष्टीने हिंदुत्व महत्त्वाचं आहे. आणि जे हिंदू राष्ट्र करण्यासाठी भागवत आणि मोदी प्रयत्न करत आहेत, थेट कामाला लागले आहेत. हिंदू राष्ट्र हे आपल्या दृष्टिक्षेपात आहे आणि अशावेळी जर निखिल पद्धतीचे विकृत पत्रकार त्यांच्यावर टीका करणार असतील तर निखिलला जबाब द्यायलाच पाहिजे. जगातल्या नंबर 1 ठरलेल्या हिंदू संघटनेला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला आणि त्याचे सरसंघचालक, त्यांना हेड क्लार्क ठरवणारे निखिल, तुम्हाला हे ठाऊक आहे का की जगविख्यात आणि जगाला पडलेलं कोडं म्हणजे मोहन भागवत. जगाचा थरकाप करणारी मोहन भागवतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संकल्पना, संघटना. मोहन भागवतांच्या पायात साध्या चपला आणि तोच साधा कुर्ता पैजामा, फार तर डोक्यावर संघाची काळी टोपी. त्या भागवतांना समजा बेंगलोरला जायचं सलमुख एखाद्या सभेच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं, आणि तेथे गेल्यानंतर त्यांचा शर्ट जर एखाद्या ठिकाणी उसवला तर तो शर्ट बदलताना त्यांना त्रास होईल, कारण दुसरा शर्ट त्यांनी वाळत घातलेला असतो. आणि भागवत भारतात, हिंदुस्थानात, आपल्या राज्यात कुठेही गेले तरी कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरत नाहीत. त्यांचं संघ कार्यालय हेच त्यांचं घर. आणि गावात जर संघ कार्यालय नसेल तर एखाद्या सर्वसामान्य संघ स्वयंसेवकाकडे त्यांचा मुक्काम असतो आणि साधं जेवण असतं. ते केवळ साधे म्हणून निखिल बागळेंनी त्यांना हेड क्लार्क ठरवायचं आहे. जो माणूस हे हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी धडपडतो आहे
ज्याचं स्वप्न दृष्टिक्षेपात आलं आहे, ज्यानं गोळवलकर, गुरुजी आणि हेडगेवारानंतर संघामध्ये आमूलाग्र बदल घडवत हे हिंदू राष्ट्र लोकांना आव्हान देत आहे, त्या मोहन भागवतांना निखिल वागळे तुम्ही हेडक्लाक ठरणं म्हणजे तुम्हाला तुमच्यासारख्या विकृत माणसाला संत तुकाराम म्हणण्यासारखं. मला मीना कर्णिकचा आश्चर्य मध्यंतरी मी त्या सह्याद्री वाहिनीवर आमचे हे आमची ही नावाचा एक कार्यक्रम बघितला. त्या कार्यक्रमात ती केवढं तोंड भरून निखिलचं कौतुक करत होती. ज्या नवऱ्यानं, जिचा तो नवरा झालाच नाही, किंवा ज्या स्त्रीला वागण्यांनी आयुष्यभर छळलं, मानसिक त्रास दिला, हां एक मात्र नक्की की मला काहीही करू दे आणि तू वाटेल ते कर, ही मात्र ती समाजवादी विचारसरणी त्या दोघांची. तेच एक सुख जर मीना कर्णिक मानत असतील तर भाग वेगळा. पण त्रास देणाऱ्या नवऱ्याचं खोटं कौतुक करायचं आणि त्याचं हिडीस स्वरूप समाजासमोर आणायचं, मीना कर्णिकांना ते शोभलं नाही. निखिल वागळे, तुमचं हे वागणं योग्य नाही. स्वार्थी, मोस्ट चिटर आणि व्यभिचारी या 3 शब्दांमध्ये निखिलचं तंतोतंत वर्णन संभवलं आहे. आणि लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, केवळ हे 4 वाक्य या व्हिडिओमध्ये सांगितले ते निखिलसाठी पुरेसे नाहीत. निखिलवर अख्खी कादंबरी निघेल असे कितीतरी प्रसंग पुराव्यांसहित मला ठाऊक आहेत. आणि हा निखिल जेव्हा हिंदुत्वावर घसरतो तेव्हा त्याला पत्रकार आहे असं म्हणण्याची सुद्धा आपल्याला लाज वाटते. आणि हाच विकृत निखिल नेमका वाहिन्यांना कळला म्हणून प्रत्येक वाहिनीनं निखिलला बाहेर काढलं. आज एकही वाहिनी निखिलला नोकरी द्यायला तयार नाही, कारण त्याचा हा आक्रस्ताळा आणि स्वार्थी स्वभाव. निखिल फक्त आत्मकेंद्रित पत्रकार आहे. त्याचा विषय इथेच संपत नाही, पुन्हा त्यावर सांगणार आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.